उत्तर प्रदेशातील कौशांबी येथून जवळच असणाऱ्या आधाररा या गावात त्या दिवशी एकच खळबळ उडाली. गावातील एका 19 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याचा कोणीतरी खून केला होता हे स्पष्टच दिसत होतं, कारण तो गावातून तब्बल 9 दिवस बेपत्ता होता. त्याचा मृतदेह सडलेल्या स्थितीत सापडला होता, पण त्या युवकाला कोणी मारले असेल हाच मोठा प्रश्न होता. एक गोष्ट मात्र पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही, ती म्हणजे त्या तरुणाच्या हातावर एका बाईच्या नावाचा टॅटू होता. ती त्याची शेजारीण होती, विवाहित होती. तिच्या नावाचा टॅटू त्याच्या हातावर कसा? या प्रश्नाचे उत्तर शोधताना पोलिसांनी वासनेचा एक वेगळाच प्रकार उलगडला. त्याचबरोबर या खुनाचे रहस्यही उलगडले. समाजाला विचार करण्यास भाग पाडणाऱ्या या घटनेचे हे रूप. आधाररा हे तसे छोटे गाव. या गावातील शिवम उर्फ छोटू हा 19 वर्षाचा नवतरुण दिनांक 16 जून रोजी नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी गेला. मात्र सकाळी सगळे उठले तेव्हा मात्र तो अंथरुणावर नव्हता. सकाळी लवकर उठून तो कुठे गेला असेल या विचाराने त्याच्या घरच्यांनी शेजार पाजाराकडे चौकशी केली, पण तो कुठेच नव्हता. मग रात्रीत तो कुठे गायब झाला या विचाराने त्याचे पालक हैराण झाले. शोधाशोध करून सुद्धा तो न सापडल्याने त्याच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही शोध घेतला, पण काहीच पत्ता लागत नव्हता. पाहता पाहता आठवडा होऊन गेला, पण छोटूचा काही शोध लागेना. 9व्या दिवशी सिहोरी टोल प्लाझापासून 12 किलोमीटर अंतरावर नबापंग जवळील महामार्गावरील पुलाखाली छोटूचा मृतदेह दिसून आला. त्याचा मृतदेह गोणीत बांधून टाकल्याचे निदर्शनास आले. ते निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली. छोटूचा खून कोणी केला असेल हा एक मोठा प्रश्न समोर होता, कारण त्याचे कोणाशी काही वैर असण्यासारखी स्थिती नव्हती. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या हातावर एक टॅटू होता. ते एका महिलेचे नाव होते. ते इंग्रजीमध्ये असल्याने काय लिहिले आहे हे काही त्याच्या पालकांना समजत नव्हते. पोलिसांनी त्या नावाचा महिला कोणी आहे का याची चौकशी केली, तेव्हा त्याच्या शेजारीच राहणाऱ्या महिलेचे ते नाव असल्याचे दिसून आले. ती विवाहिता होती आणि 2 मुलाची आई होती. तिचा पती मुंबई शहरात नोकरीसाठी गेला होता. पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. दरम्यान शिवमच्या वडिलांनी शेजारी राहणाऱ्या रणजितने माझ्या मुलाचे अपहरण करून खून केल्याचा आरोप केला. पोलिसांनी त्या विवाहितेला चौकशीसाठी बोलवले. पोलिसांसमोर पाहताच ती डोळ्यासमोर सगळा भूतकाळ सरकू लागला. ती लग्न होऊन या गावात आली तेव्हा ती नुकतीच वयात आली होती. तिच्या रूपावर भाळलेला तिचा पती तिच्यावर भरभरून प्रेम करत होता. तिला हवे ते सगळे देत होता. दोघेही जवानीच्या जोशात शरीर सुखाचा मनसोक्त आनंद लुटत होते. निसर्ग आपले काम पार पाडत होता. तिला दिवस गेले, घर आनंदाने भरून गेले. ती आई झाली, तर तिचा पती रणजित बाप झाला. दोघांच्या संसारात आता मुलाची वाढ झाली. साहजिकच कमाई वाढवावी लागणार होती. गावात राहून काही फार कमाई होण्यासारखी नव्हती. त्यामुळे गावातील काही लोकांच्या ओळखीने रणजितने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. त्याने जबाबदारीच्या जाणीवेतून घेतलेला हा निर्णय त्याच्या घरच्यांना सुद्धा मान्य केला. तो मुंबईला गेला आणि ती गावात एकटी पडली. सुरुवातीला तिला काही वाटत नव्हते, पण नंतर नंतर मात्र तिला पतीचा विरह सहन होत नव्हता. कामाच्या ठिकाणाहून नेहमी येणे त्याला शक्य होत नव्हते. 2-4 महिन्यातून तो कधीतरी घरी येत असे. त्यामुळे ती एकटी पडली होती. तिच्या मनात वासना फेर धरत असली तरी ती वासना तृप्ती होत नव्हती. ती तरुण होती. विवाहसुख मिळाल्याने तिच्या देहावर एक आगळीच झलक आली होती. तिच्या यौवनावर अनेक जण फिदा झाले होते. त्यातच छोटू होता. छोटू अवघा 17-18 वर्षाचा होता. आता कुठे तो शाळेतून बाहेर पडला होता. तो रिकामटेकडा होता. मोबाईल बघत बसणे आणि गावभर भटकणे हाच त्याचा उद्योग होता. मोबाईलच्या व्यसनाने मुलांच्या मनात कोवळ्या वयातच विकृती वासनेची बीजे पेरण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या वयाच्या महिलांबद्दल अत्यंत कामुक भाषेत लिहिला जाणारा मजकूर कोवळ्या मुलांना उत्तेजित करताना दिसतो. लहान वयातील ही मुले वयाने मोठ्या असणाऱ्या महिलांकडे आकर्षित होत आहेत. अगदी आईच्या वयाची महिलाही काही पोरांना प्रेमिका वाटते. हे भयानक चित्र समाजात दिसते. छोटूची नजर शेजारच्या बाईवर पडली होती. तो लहान असल्याने ती काही काम करत असेल किंवा मुलांबरोबर खेळण्यासाठी त्याला बोलवत होती. तो मात्र तिला न्याहाळत बसत होता. ती कामात मग्न असताना तो तिच्या शरीरावर नजर फिरवत होता. तिचे पुष्ट भरलेले शरीर पाहून त्याची भावना उफाळत होती. त्याची नजर आपल्यावर असते हे तिच्याही लक्षात आले होते. तो लहान आहे असं समजून ती दुर्लक्ष करत होती. पण नंतर तिच्याही मनात वासना नाचू लागली. तिनेही खेळ सुरू केला.
आता ती मुद्दामून त्याला कपडे बाजूला करून देहाचे दर्शन घडवून आणू लागली. त्याची नजर तिच्या कपड्यातील अवयव शोधू लागली. तसं तिने पुढचे पाऊल टाकले. त्याची ही भीड मोडली होती. तो आता कधीही तिच्या अंगाला कुठेही हात लावू लागला. दोघेच घरात असल्याने त्यांना अडवणारे कोणीच नव्हते. ही संधी साधून तिने त्याला प्रतिसाद दिला आणि त्याने तिला मिठी तोडले. कोवळ्या पोराच्या ताब्यात देह देऊन ती निवांतपणे त्याला भोग देऊ लागली. अजाणते वय, शरीराची न कळलेली भूक आणि समोर भरलेला स्त्रीदेह हे पाहून छोटूला काय करू आणि काय नको असं होऊन गेलं. तो तिच्यावर तुटून पडला. जमेल तसे तिच्या शरीराचा आनंद लुटू लागला. या नवथर पोरांच्या जवानीचा जोश चांगलाच वाढला. त्याने तिला जोरदार रगडून काढले. अधाशासारखा तो तिच्या मिळेल त्या अवयवाचे मर्दन करत होता. तो सुखावली होती. तिने त्याला कामस्त्र्याचे धडे दिले. तो हळूहळू पारंगत होत गेला आणि तिला तिच्या मनासारखे सुख देऊ लागला. रोज रात्री सगळीकडे शांतता पसरली की तो आपल्या अंतराळावरून उठायचा आणि हळूच तिच्या घरी जायचा. तिचे दार उघडेच असायचे. मग ते दोघे हा आनंद घ्यायचे. कार्यभाग उरकून तो परत येऊन अंथरुणावर झोपायचा. रात्री चालणाऱ्या या खेळाची कोणाला तरी कुणकुण लागली नव्हती. ती मजेत होती. कोणाला काही संशय आला नव्हता आणि नवयुवकाकडून तिला सुख मिळत होते. नवरा आला की ती नवऱ्याला सुद्धा ते सुख देत होती. तिच्यासाठी छोटू केवळ खेळण्यासाठी होता, पण छोटू मात्र तिच्या प्रेमात पडला होता. अवघा 19 वर्षाचा छोटू विवाहित बाईच्या प्रेमात पडला होता. त्याने तिच्या नावाच्या हातावर गोंधून घेतले. या नावाने मात्र त्या दोघांमधील प्रेम प्रकरणाचा बोभाटा होण्यास वेळ लागला नाही. या प्रकरणाची गावात सुरू झालेली चर्चा मुंबईत तिच्या पतीपर्यंत पोहोचली. तसा तो खवळला. त्याला छोटूचा प्रचंड राग आला. तो गावात आला. त्याच्या या प्रकरणाची शहानिशा करण्याचे ठरवले होते, पण त्याच्या हाती काहीच लागले नाही, कारण त्याची पत्नी खबरदारी घेत होती. दुसरीकडे छोटूच्या आईवडिलांना सुद्धा हे प्रकर समजल्यानंतर त्यांनी छोटूची चांगलीच कान उघडणी केली आणि त्याला त्या बाईकडे जायचे नाही अशी तगदी ताकद दिली. पण त्या सुखाला चटवलेल्या छोटूला तिच्याशिवाय करमत नव्हतं. तिलाही त्याची आठवण यायचीच. त्यामुळे ते दोघे चोरीछुपे भेटत होते. पण त्याचा खून कोणी केला असेल याचे उत्तर काही तिच्याजवळ नव्हते. आपली बायको व छोटू यांच्यात प्रेम प्रकरण सुरू आहे हे रणजितला समजले. तेव्हा त्याने एक प्लॅन केला. त्याप्रमाणे 16 जून रोजी तो मुंबईतून निघाला. सायंकाळच्या सुमारास तो गावात पोहोचला, पण घरी न जाता तेच आडबाजूला तो लपून राहिला. रात्र झाली तसा तो दबक्या पावलांनी आपल्या घराकडे आला. घराच्या बाहेर अंगणातच तो लपून बसला. आता तो छोटूची वाट बघत होता. तो आपल्या पत्नीला भेटण्यासाठी रात्री येतो हे माहीत असल्याने रणजित दबा धरून बसला होता. तो आला आहे हे ना छोटूला माहीत होते ना रणजितच्या बायकोला. मध्यरात्रीच्या सुमारास छोटू नेहमीसारखा तिच्या घराच्या दिशेने निघाला, पण अंगणातच रणजितने त्याला पकडले. रणजितला समोर पाहताच छोटूची बोबडी वळाली. तो त्याच्या तडाख्यातून सुटण्याचा प्रयत्न करत होता, पण रणजितने त्याला सोडले नाही. त्याच्या गळ्याभोवती दोरीचा फास आवळून धरला. काही वेळ तडफडून छोटू गतप्राण झाला. तसे रणजितने त्याला बाजूला ओढत नेले. त्याचा मृतदेह पोत्यात भरला. ते गाठोडे खांद्यावर घेतले आणि रात्रीच्या काळोखात तो दिसेनासा झाला. तो मृतदेह नवाबगंज येथे नेऊन महामार्गावर ड्रेनेजसाठी बांधलेल्या कल्व्हर्ट खाली लपवला आणि रणजित मुंबईला निघून गेला. त्याच्या पत्नीला छोटूचे काय झाले हे माहीतच नव्हते. दुसऱ्या दिवशी छोटू बेपत्ता झाल्यानंतर सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. तेव्हा तीही घाबरून गेली. ती पोलिसांना अनैतिक संबंध होते या पलीकडे काहीच सांगू शकली नाही. पण पोलिसांनी तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रणजितला चौकशीसाठी बोलवले. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचले हे पाहून तो गांगरला व त्याने गुन्ह्याची कबुली दिली. कोवळ्या वयात लागलेली चटक किती घातक असते याचे दर्शन या घटनेने घडवले. त्याचा बळी गेला तर मारणारा तरुण गजाआड झाला. या प्रकरणाचे मूळ असलेली विवाहिता आता एकटी पडली आहे. धन्यवाद. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.